मंडळी, आज मी बनवलेले आहेत ड्रायफ्रूटचे लाडू. ह्यामध्ये मी साखर आणि गुळाचा वापर बिलकुल केलेला नाही. हेल्दी असे ड्रायफ्रूट लाडू रेसिपीसाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. साहित्य काय काय घेतलेले आहे ते सर्वप्रथम पाहूया. ड्रायफ्रूट मध्ये मी घेतलेले आहे काजू, बदाम, अक्रोड बारीक चॉप करून घेतलेले आहे. कलिंगडाच्या आणि भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. मगज बी घेतलेली आहे आणि मनुका घेतलेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या मी घेतलेल्या आहेत. म्हणजे काळ्या आणि तुम्ही एक घेतली तरी, आणि साहित्य तुमच्या घरी जे ड्रायफ्रूट अस्तित्वात असेल ते घेऊ शकता. मी अंजीर 2-3 बारीक चिरून घेतलेली आहेत. ड्रायफ्रूट आता मी सगळं घेतलेलं आहे इतकं, म्हणून तुम्ही इतकंच घेतलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या घरी जे असेल अस्तित्वात ते घ्या. बडीशोप घेतलेला 2 चमचे, शेपामी 2 चमचे, तीळ 2 चमचे, अळशी खूप शरीरासाठी उपयुक्त आहे ते 2 चमचे घेतलेले. पिस्ता घेतलेला आहे, खोबरं भाजलेलं घेतलेलं आहे आणि 400 ग्रॅम खजूर मी त्याच्या बिया काढून घेतल्या. साखरेचा वापर करायचा नाही, म्हणजे गुळाचा पण नाही, म्हणून खजूर घेतलेला आहे. तर आता हे सगळं साहित्य मी तुपावर तळून घेणार आहे. आणि इतकं साहित्य तळण्यासाठी तूप पण अगदी आपल्याला 2 चमचे इतकंच आपल्याला तूप लागणार आहे. आणि तुम्ही हे मिक्सरमध्ये खजूर काढून पण घेऊ शकता, पण मी कुठलंच साहित्य मिक्सरमध्ये काढून न घेता मी हे लाडू बनवणार आहे, कारण खजूर तुपावर घातल्यावर एकदम नरम होतो. आता सर्वप्रथम मी तूप घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण बदाम आणि काजू सगळं आपल्याला असं थोडंसं क्रंची होईपर्यंत, म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे तुपावरच. गॅसची आच मंदच ठेवायची आणि व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. नाहीतर हे लाडू आपल्याला 1-2 महिने टिकवायचे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असा, चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका. आणि असे बघा, असे मस्त असे फिरवत राहायचे आणि तळून घ्यायचे. बघा, बदाम थोडेसे लालसर झाले की मग आपल्याला काढून घ्यायचे. आणि इतके बदाम बारीक करून घ्यायचे. बदाम असे मोठे ठेवायचे नाही, चॉपर मध्ये किंवा कटर मध्ये असे कट करून घ्यायचे आहेत. आणि आता हे बदाम तळून झालेले आहेत. आता आपल्याला हे एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्ण त्याचं तूप आहे ते गाळून घ्यायचं. आणि असं एका ज्या परातीमध्ये आपण लाडू बनवणार आहेत त्यामध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं. आणि हेच तूप आपल्याला पुन्हा दुसऱ्या साहित्य भाजण्यासाठी वापरायचे, तळण्यासाठी. आता आपण काजू घालून घ्यायचे. सगळं साहित्य आता ह्यामध्ये घालून घ्यायचे. बदाम घालून झाल्यानंतर काजू, अक्रोड, मगजबी, कलिंगडाच्या बिया आणि सगळं जे साहित्य जे आहे, जितकं अस्तित्वात तुमच्याकडे असेल ते सगळं घालून घ्यायचं, कारण ह्याला एकच टाइम लागतं आणि थोडंसं बदामला थोडं जास्त लागतं, म्हणून ते मी अगोदर करून घेतलं. आता हे सगळं साहित्य, खोबरं भाजलेलं आहे, भाजलेलं नसेल तर ह्या स्टेजला इतकं असं भाजलेलं खोबरं घालायचं, अगोदर भाजून घ्यायचं. आणि हे लाडू छान अंगदुखीसाठी प्रोटीनयुक्त लाडू आहेत. बाळंतिणीसाठी किंवा आजारी माणूस घरी असेल त्यांना पण हे तोंडी लावण्यासाठी खूप उपयुक्त लाडू आहेत. आणि जे तुमच्या घरी अस्तित्वात ड्रायफ्रुट्स असतील तेवढे घालून तुम्ही हे लाडू असे बनवू शकता. ह्यामध्ये अळीव असते ना, ते पण घातलं तरी चालतं, थोडंसं भाजून. आणि आता हे व्यवस्थित कुरकुरीत झालेलं ते काढून घेतलं. आता ह्यामध्ये किसमिस दोन्ही प्रकारच्या, म्हणजे मनुका काळ्या आणि हिरव्या दोन्ही घालून घ्यायच्या. आणि अजून आहे अंजीर बारीक चिरलेलं, ते पण घालायचं. हे मनुका थोड्याशा नरम करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित लाडू वाळताना त्या व्यवस्थित होत राहतात. बघा, ह्या किसमिस अशा परतत जायचं. आणि बघा, त्याचा थोडासा रंग डार्क झाला, गडद झाला की आपल्याला ह्या काढून घ्यायचे आहेत. आणि मग ह्यामध्ये आपल्याला खजूर तळून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच कढईमध्ये तूप न घालता खजूर तळून घ्यायचा आहे. खजूर असा परतवून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त तो मऊ होतो. बघा, खजूर मध्ये आपल्याला मिक्सरला घालायची गरज नाही, तो थोड्या वेळाने असं फिरवत राहिले का तो एकदम मऊ होतो. बघा, अशा पद्धतीने मऊ होतो. हा 400 ग्रॅम खजूर आहे, तो मस्त मऊ झालेला आहे. आणि ह्यामध्येच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर 400 ग्रॅम खजूर मध्ये जवळजवळ 1.25 किलोचे ड्रायफ्रूटचे लाडू होतात. म्हणजे जर आपण एक अंदाज काढला तर बाजारात आपल्याला 1.25 किलोचे लाडू आणायला किती खर्च येतो. आणि जर आपण हे घरी बनवले तर आपल्या स्वच्छ किचन मध्ये खूप छान असे लाडू बनले जातात. आणि 2-3 महिने ह्या लाडूला काहीच होत नाही, फक्त पाण्याचा हात कुठेही लावायचा नाही. तर ह्यामध्ये वेलची पूड घालून घेतली आणि गरम असल्यामुळे अगोदर चमच्याने मिक्स करायचे, नंतर
थंड झाले, गार झाले की हाताने मिक्स करून घेऊन लाडू वळायचे आणि छान असे पौष्टिक असे हेल्दी लाडू असे आपण घरच्या घरी बनवू शकता. आता बघा छान असे असे लाडू सगळे वाळून घ्यायचे. साईज तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठेवा. बघा असे इतके साईजचे लाडू छान असे होतात आणि त्यामध्ये खसखस पण घातलेली आहे, तर ते खसखस पण बाहेरून छान असे त्याला दिसते. मग बघा अशा पद्धतीने मी हे सगळे लाडू बनवून डब्यामध्ये भरून ठेवायचे, कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे. त्याला ओलावा बिलकुल नाही पाहिजे, कारण हे लाडू हे बाहेरच ठेवायचे आहेत, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. बाहेर ह्याला 2 महिने काहीच होत नाही. आणि अशा पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेते. आणि ह्या लाडूची रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्हीही असे लाडू बनवून बघा. आणि बघा छान असे मी लाडू सगळे आता बनवलेले आहेत. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.